चला आज आपण बनवणार आहोत ऑनियन डोसा। 2 दिवस आधी मी एक साध्या डोस्याचा ब्लॉग बनवला होता। तशा प्रकारेच हे पण मिश्रण बनवून घ्यायचे। त्याचं पीठ तसंच तयार करायचं आहे। रवा घ्यायचा, त्याच्यात दही घ्यायचं आणि ते मिक्सरला लावून घ्यायचं। त्यानंतर ते एका भांड्यात काढायचं, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। म्हणजे पीठ अगदी डोस्याला जसं हवं त्याच कन्सिस्टन्सी असं ते बनवून घ्यायचं, पाणी तेवढ्या प्रमाणात घालून। त्यानंतर त्याच्यात इनो घालायचं आणि इनो घातल्यानंतर पण ते चांगलं फेटून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यात मीठ घालायचं चवीनुसार। मीठ घातल्यानंतर ते मिक्स करायचं आणि नंतर 10 मिनिटं ठेवून द्यायचं। 10 मिनिटं 15 मिनिटं आपल्याकडे जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळ ते ठेवायचं। आता बघा, हे 10 मिनिटानंतर आता हे आपलं डोस्याचं पीठ झालं आहे तयार। जसं आपण डोस्याचं बनवतो तसंच हे पण पीठ आहे। आता आपण तव्यावरती तेल घातलं आहे आणि त्याच्यात आता हे बॅटर घालायचं आणि त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा। मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा त्या ह्याच्यावरती घालायचा। गॅस थोडासा बारीक ठेवायचा, नाही तर खालून ते करपेल तो डोसा। आणि त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं, म्हणजे थोडं अजून छान टेस्ट येते त्याला। थोडंसं लाल तिखट घालायचं। आता थोडंसं बाजूने तेल सोडून नंतर हे पलटून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पण पलटल्यानंतर पण थोडंसं तेल सोडायचं। थोड्या वेळानंतर बघा, आता हा आपला ऑनियन डोसा झाला आहे रेडी। कसा वाटतो ते नक्की सांगा, खूप छान लागतो।